अपनी सूरत पे कराने वाले या तुझे प्यार करना। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल. ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तिचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी फर्स्ट यायचं आहे, खाली प्लसवरती क्लिक करायचं आहे, इथे मीडियामध्ये यायचं आहे आणि इमेज मीडियामधून तुमचा जो काही फोटो तुम्ही यूज करणार असेल तो फोटो तुम्ही ॲड करायचा आहे. तर मी या ठिकाणी हा फोटो यूज केला. याला वरती ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी फिल कॉम्प्रेस एरियामध्ये सिलेक्ट करायचं आहे. एकदम शेवटला येतं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी याच्यावरती क्लिक करून हा फोटो शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला फोटो या ठिकाणी एकदम प्रोफेशनलरित्या ॲड झालेला तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी या इमेजवरती लॉंग प्रेस करायचा आहे. तुम्हाला थोडंसं खाली आणायचं, सॉन्गच्या वरती फक्त ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्याला काही इफेक्ट्स वगैरे लागून गेलं तुम्हाला दिसून जाईल. मी ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी इफेक्ट्सले ॲड करून दिलेले. तुम्ही या ठिकाणी सिम्पली काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे, या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, या ठिकाणी टेक्स्टवरती क्लिक करायचं. इथं जर तुमचा जो पण काही लोगो असेल तर तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी ॲड करायचं आहे. याच्या चिन्हावरती क्लिक करून या ठिकाणी कलरमध्ये यायचं आहे. या ठिकाणी ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं आहे किंवा व्हाईट कलर सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही फाउंड कोणता पण यूज करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. नंतर तुम्ही या ठिकाणी सिम्पली काय करायचं आहे, ही लेअरसुद्धा एकदम शेवटपर्यंत तुम्हाला खेचून घ्यायची. खेचून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, त्याला झूमच्या ऑप्शनवरती अशा प्रकारे छोटंसं करून घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे नंतर तुम्ही या ठिकाणी ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये यायचे, त्याचे ऑप्शन अशा प्रकारे तुम्हाला कमी करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचा म्हणजे लोगो सुद्धा तुम्ही या ठिकाणी ॲड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्लसवरती क्लिक करायचं आहे, इमेज मीडियामध्ये जायचं आहे. तुम्हाला मित्रांनो मटेरियलमध्ये एक टेक्स्ट पी दिली असेल ती तुम्ही टेक्स्ट पी या ठिकाणी अशा प्रकारे ॲड करून घ्यायची. तिला शेवटपर्यंत तुम्हाला खेचून घ्यायचं आहे मित्रांनो. मॉन ट्रान्सफरवरती यायचं, या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक दिसून जाईल मित्रांनो. त्याच्यावरती फक्त तुम्हाला हा टेक्स्ट पेज अशा प्रकारे ॲड करायचे. तिच्यावरती लॉंग प्रेस करायचं आहे मित्रांनो. आपल्या फोटोच्या वरती फक्त फोटोच्या वरती एक लेअर तुम्हाला दिसेल रेक्टँगल, त्याच्यावरती फक्त अशा प्रकारे ॲड करायचे. तर तुम्ही बघू शकता तिला अशा प्रकारे एकदम अट्रॅक्टिव्ह असा लुक येऊन जाईल. तुम्ही बघू शकता मित्रांनो. याला नंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं मित्रांनो, सेव्ह करण्यासाठी वरती शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक फोटो मारायचं. हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होणं सुरू होईल. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.